सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे। अकोला जिल्ह्यातील गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा अखेर 7 वर्षानंतर निकाल लागला आहे। अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भात 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 2019 साली धर्मदाय आयुक्त कार्यालयात किसनराव हुंडीवाले यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यांच्या डोक्यावर सिलेंडरने वार करण्यात आले असे न्यायालयात सिद्ध झाले आहे। आणि याचबरोबर या प्रकरणात तब्बल 22 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या आणि ठोस प्रत्यक्षदर्शी पुराव्याच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे। एकाच प्रकरणात 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाची ही तब्बल 45 वर्षानंतरची पहिलीच घटना आहे। अकोला शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात 2019 साली गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या बहुचर्चित हत्याकांडाचा निकाल तब्बल 7 वर्षानंतर लागला असून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 15 जणांवर विरुद्ध आरोपपत्र दाखल केला होता। या हत्याकांडात माजी पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते। आरोपींनी किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यावर सिलेंडरने वार करून त्यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले। या प्रकरणात एकूण 22 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या। सध्या 2 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित 8 आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली काही महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे ठोस पुरावे सादर झाल्याने न्यायालयाने 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। एकाच प्रकरणात 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची अकोला जिल्ह्यातील सुमारे 45 वर्षानंतर 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे। जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: विक्रम श्रीराम गावंडे, धीरज गावंडे, रणजित गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक तोंडे, सतीश तायडे, मयूर अहिर आणि सूरज गावंडे। साऱ्या महाराष्ट्राला हादरविणाऱ्या किसनराव हुंडीवाले यांचा निर्घृण खून अकोला येथील चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये भर दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान त्यांचं सिलेंडरने डोकं फोडून खून करण्यात आला होता। या खटल्यामध्ये आम्ही एकूण जवळजवळ 22 साक्षीदार तपासले आणि हा खटला 6 मे 2019 रोजी सुरू झाला होता। मध्यंतरी कोविडच्या कारणामुळे काही खटला त्याची सुनावणी स्थगित झाली होती आणि आज न्यायालयाने याचा निकाल देऊन एकूण 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। त्यातील प्रमुख जो 1 नंबरचा आरोपी होता हा रिटायर पोलीस निरीक्षक असा होता आणि हा प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय अकोला शहरात करीत होता आणि त्याने येथील एका शेतकऱ्याच्या अकोला येथील एक शेतकरी किसनराव हुंडीवाले यांचा गॅसचं सिलेंडर त्यांच्या मुलाने त्यांच्या डोक्यावरती फोडून ते खटल्याच्या सुनावणी करता आले असताना कार्यालयात त्यांचा निर्घृण खून केला आणि सरकार पक्षातर्फे जे आम्ही 22 साक्षीदार तपासण्यात आले होते त्यातील बहुसंख्य साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने विश्वासार्ह मानली आणि आरोपींना शिक्षा ठोठावली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।